सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिपेंड असेल पुन्हा केमिकल थर्मोडायनॅमिक्सवर आणि क्वेश्चन असेल एमएसटी सीईटी 2022 चा. क्वेश्चन बघा, अ सर्टन सिस्टीम इज एक्झोथर्मिक बाय 260 किलो जूल. एक सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम एक्झोथर्मिक झाली आहे बाय द 260 किलो जूल. मीन्स आता एक्झोथर्मिक असेल सो हीट रिलीज होईल आणि हीट रिलीज ची गिवन आहे ती गिवन आहे 260 किलो जूल. आता रिलीज हीट असेल सो आपण घेतो -260 किलो जूल. बघा आता हीट रिलीज देईल बरोबर, हीट रिलीज बाय द सिस्टीम, सिस्टीमने हीट रिलीज केली असेल किंवा एक्झोथर्मिक रिएक्शन असेल सो हीट रिलीज असेल. एक्झोथर्मिक मध्ये सुद्धा हीट रिलीज होते आणि हीट रिलीज डायरेक्टली पण गिवन असते. सो इथे हीट रिलीज डायरेक्टली न देता काय दिलाय एक्झोथर्मिक. सो आपल्याला कन्फ्युज न होता लिहायचं आहे हीट इज निगेटिव्ह बिकॉज इट इज अ एक्झोथर्मिक अँड डज 10 किलो जूल ऑफ वर्क. मीन्स एक सिस्टीम आहे जी एक्झोथर्मिक आहे आणि 10 किलो जूल ऑफ वर्क करताय. आता वर्क डन बाय द सिस्टीम असेल किंवा सिस्टीम वर्क परफॉर्म करत असेल सो वर्क घ्यायचं निगेटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम किंवा वर्क डन ऑन द सराउंडिंग, वर्क डन बाय द सिस्टीम अँड वर्क डन ऑन द सराउंडिंग दोन्ही असेल निगेटिव्ह. बघा आता कॅल्क्युलेट करायचं आहे पुन्हा चेंज इन इंटरनल एनर्जी जे की असेल डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बघा आता क्यू ची व्हॅल्यू गिवन आहे दॅट इज -260 किलो जूल अँड डब्ल्यू ची सुद्धा व्हॅल्यू गिवन आहे दॅट इज -10. बघा आता दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल सो आन्सर सुद्धा निगेटिव्ह येईल आणि दोन सेम साइन आहे सो ऍडिशन होईल 260 प्लस 10 दॅट इज 270. सो चेंज इन इंटरनल एनर्जी असेल -270 किलो जूल. बघू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, एमएसटी सीईटी 2022 चा क्वेश्चन आहे. पुन्हा क्वेश्चन डिपेंड करेल केमिकल थर्मोडायनॅमिक्सवर आणि कॅल्क्युलेट करायचा आहे डेल्टा क्यू दॅट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी. बघा आता एक डिफरंट वे ना पुन्हा क्वेश्चन विचारलाय, इफ 2 किलो जूल ऑफ हीट इज रिलीज, 2 किलो जूल ऑफ हीट रिलीज केली आहे. जर हीट रिलीज असेल सो आपण घेतो त्याला -2 किलो जूल अँड 10 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आता वर्क डन ऑन द सिस्टीम असेल सो वर्क डन घ्यायचं पॉझिटिव्ह. बघा आता वर्क डन ऑन द सिस्टीम असेल सो वर्क डन घ्यायचं पॉझिटिव्ह किंवा वर्क डन बाय द सराउंडिंग असेल, बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम तेव्हा वर्क डन घेतो आपण पॉझिटिव्ह आणि हीट जर रिलीज झाली असेल सो घ्यायचं निगेटिव्ह. पुन्हा बघा चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बघा आता क्यू ची व्हॅल्यू असेल -2 त्यानंतर डब्ल्यू ची व्हॅल्यू असेल +10. सो बघा दोघांची ऍडिशन करावं लागेल, मायनस प्लस आहे सो जो बिगर नंबर असेल त्याचा साइन येईल. त्यानंतर अपोजिट साइन असेल तर मायनस होईल. 10 - 2 इज 8. सो चेंज इन इंटरनल एनर्जी असेल +8 किलो जूल. किलो जूल मध्ये गिवन आहे सो चेंज इन इंटरनल एनर्जी असेल +8 किलो जूल. बघा अपोजिट साइन आहे सो अपोजिट साइन असेल तर मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दॅट इज बिगर नंबर साइन दॅट इज प्लस. बघू शकता तुम्ही. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला इंटरनल एनर्जी. बघा क्वेश्चन पुन्हा केमिकल थर्मोडायनॅमिक्सवर डिपेंड आहे आणि एमएसटी सीईटी 2022 चा क्वेश्चन आहे. द इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज. आता इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी मीन्स असेल चेंज इन इंटरनल एनर्जी. बघा आता अ सिस्टीम ऍब्झॉर्ब्स. आता बघा सिस्टीमने ऍब्झॉर्ब केलाय, अ सिस्टीम ऍब्झॉर्ब 375 किलो जूल ऑफ हीट. मीन्स एक सिस्टीम आहे आणि हीट ऍब्झॉर्ब करताय. आता हीट आपण डिनोट करतो क्यू नी आणि ऍब्झॉर्ब हीट असेल सो आपण डिनोट करू दिला +375 किलो जूल ऑफ हीट अँड परफॉर्म्स 250 किलो जूल ऑफ वर्क. आता बघा वर्क डन परफॉर्म करताय. आता वर्क डन ऑन द सराउंडिंग आहे. बघा बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. जर बाय द सिस्टीम असेल किंवा ऑन द सराउंडिंग असेल वर्क डन घ्यायचं निगेटिव्ह. त्यानंतर बघा 250 किलो जूल ऑफ वर्क. बघा आता 250 किलो जूल ऑफ वर्क आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पुन्हा इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बघा क्यू ची व्हॅल्यू असेल 375. आता डब्ल्यू ची व्हॅल्यू असेल -250. सो 375 -250 होऊन जाईल 125 किलो जूल. बघा आता
एक प्लस एक मायनस व्हॅल्यू आहे, त्यानंतर बिगर नंबरचं साईन दॅट इज प्लस 375चं साईन येईल आणि दोघांची मायनस होईल 125 किलो जूल आणि हेच असेल चेंज इन इंटरनल एनर्जी. बघू शकता.